हॅलो एव्हरीवन, सुअन्नप्रभामध्ये आपले स्वागत आहे. इडली हा प्रकार शक्यतो सगळ्यांनाच आवडतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. तर म्हटलं आज तुमच्यासोबत इडलीची रेसिपी शेअर करावी. या कुकरमध्ये ऑलरेडी मी डाळ शिजवून घेतलेली आहे. त्यानंतर आता मी तेल गरम करून त्यात कांदा टाकला आहे स्लाईस केलेला. तो छानपैकी लालसर परतून घेतला आहे. त्यानंतर मी यात ॲड केले आहे हळद, लाल तिखट आणि सांबार मसाला. सांबार मसाला तुम्हाला जोही कुठला ब्रँड आवडत असेल त्याचा तुम्ही वापरू शकताय. नंतर मीठ टाकलं. भाज्यांमध्ये मी फक्त लाल भोपळा आणि शेवगा वापरला आहे. यात तुम्ही भरपूर साऱ्या भाज्या ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर इथे शिजवून घेतलेली डाळ मी ॲड केली, चिंच टाकली. इथे ॲक्च्युली गूळ पण टाकायचा असतो. गूळ टाकायला मी विसरले, तो मी नंतर टाकला होता. 3 शिट्ट्या करून घेतल्या. अशा पद्धतीने आपलं सांबार रेडी झालं होतं. त्यानंतर इकडे मी दुसरीकडे इडलीचं ट्रे लावून घेतले आहेत. एक साधारण 10 ते 15 मिनटं मोठ्या गॅसवरती शिजू दिली आहे इडली. 15 मिनटांनी आपली इडली छानपैकी फुलून तयार झाली होती. नंतर मी तयार केली चटणीसाठी भाजलेल्या डाळ्या आणि खोबरं घेतलं आहे, ओलं खोबरं. कोथिंबीर घ्यायची आहे, पुदिना घ्यायचा आहे, मिरची तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे, मीठ टाकायचं आहे, थोडी चिमूटभर साखरही टाकायची आहे आणि लिंबू पिळायचं आहे. लिंबू पिळल्याने होतं असं की जी पुदिन्यामुळे चटणी काळी पडते ती पडत नाही. त्यानंतर इकडे छोट्या कढईत तेल गरम केलं आणि मोहरीची फोडणी तयार केली चटणीसाठी. नंतर छानपैकी मोहरी तडतडू दिली आणि मग ती फोडणी टाकली ह्या चटणीमध्ये. अशा पद्धतीने आपली इडली, चटणी आणि सांबार तिन्ही प्रकार साधारण अर्ध्या तासात तयार झालेले आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि